मंडळी, गणपती म्हटलं की सगळ्यांच्या घरी जाणं आलं. आपले जे जवळचे माणसं आहेत त्यांच्या घरी. आणि मी आता आली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी पारू हिच्या घरी. आणि येता येताच माझं एकदम धणक्यात स्वागत झालं आहे, ते म्हणजे तिच्या लिओनी स्वागत केलं आहे. स्वागत करूया शरयू आणि तिचा भाऊ. खूप स्वागत. तुझं सुद्धा आमच्या घरी खूप खूप स्वागत आहे. मस्त स्वागत केलं आहे तुझ्या लिओने. तंतरली होती आमची, पण आता ठीक आहे. पण कसं आहे म्हणजे माहेरचा बाप्पा आहे तुझा हा. आणि माहेरी आल्यावर तर म्हणजे एकदम आरामात असणार ना सगळं. की बंधू आला होता का न्यायला माहेरी वगैरे? हो, बिल्डिंग खाली. हां, बिल्डिंग खाली मला माझे भाऊ घ्यायला आले होते दोघं पण. सो येस, बिल्डिंगपर्यंतच त्यांचं तेवढं आहे, बॅग उचलायचं आणि मी निवांत आपलं मजा करत घरी यायचं बस. त्याला असं झालं की मला काही प्रश्न नाही विचारणार आहे, पण तरी तुम्ही ट्विन्स आहात आणि तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आम्ही. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आपण सेगमेंटही केलं आहे. काय सांगशील? पारू म्हणून आता ती सगळीकडे फेमस होते, एक भाऊ म्हणून किती प्राऊड फीलिंग आहे? हां, प्राऊड तर खूप आहेच आणि काम तर खूप चांगलं करतेच आहे ती. ओके, काल काय झालं एपिसोडमध्ये सांग. काल ॲक्च्युली बिझी होतो ना थोडं कामात, मग नाही बघितला एपिसोड. भाऊ म्हटलं की आपला सर्वात मोठा क्रिटिक असतो ना. कधीच आपण चांगलं केलं अरे त्याच्या तोंडून ऐकायला आपण तरसतो. तुझ्या बाबतीत कसं? पहिल्यांदा ऐकलं त्याच्या तोंडून. हो, तू प्रश्न विचारलास, बरं झालं, थँक्यू सो मच. त्यामुळे मला कळलं की मी छान काम करते आणि त्याला माझं काम आवडतं. तुमचे टॉम अँड जेरीचं नातं आहे की नाही? म्हणजे पटतं? बातच नाही, म्हणजे एकदमच पटतं. आमचं भांडण कधी झालं का रे पिलू? लहानपणी कधी? ते मग मी कधी नाही म्हणजे नाही, आम्ही भांडतच नाही. हे जे काही असतं ते एवढं छोटंच, बाकी भांडण हा प्रकारच नाही आमच्यामध्ये. 11 दिवस बाप्पा असतो आणि 21 वर्ष झाली तू म्हणालीस की इथे बाप्पा आहे. तर लहानपणापासून ते म्हणजे बरीच वर्ष झाली आता. काय एक आठवण शेअर करशील या निमित्ताने? कारण का तुमच्या दोघींच्या ते आपण मेमरी बॉक्स जेव्हा सेगमेंट केला होता, बऱ्याच आठवणी होता, तो सेगमेंट कमी पडलेला. तर आत्ता काय आवर्जून शेअर? म्हणजे एक रिच्युअल असतं ना प्रत्येक फॅमिलीमध्ये की आवर्जून गणपती म्हटलं की हे आमच्याकडे होतंच होतं. नाईट आऊट भरपूर जे मनाला येईल, मनाला वाटेल कितीही वाजता ते आम्ही खातो, ते आम्ही पितो. म्हणजे पेप्सी पाहिजे, कोल्ड्रिंक्स जे काही असतात ते आम्ही खातो पितो. कालसुद्धा मोदक चोरतो. हा म्हणजे गणपती बाप्पासमोर ठेवले की 5व्या-10व्या मिनिटाला मोदक गायब असतात. अजून एक आमच्याकडे पार्टनर वाढला आहे, तो म्हणजे लिओ. त्याला मोदक आवडतात? त्याला गोड सगळं आवडतं. त्यामुळे मोदक आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे रीतीप्रमाणे ते चोरी होतात, ते सगळे ह्यांच्या पोटात जातात. आणि मी जास्त गोड खात नसल्यामुळे माझेही मोदक ह्याच्या नावावर असतात. सो येस, मोदक चोरणं हा एक प्रकार असतो. आणि नाईट आऊट्स असतात. सो दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही जमेल तितकं नाईट आऊट्स करतो आहे. पण यावेळेला थोडंसं माझं वेगळं झालं आहे की मी सगळं प्लॅन करते की नाईट आऊट करायचा. सगळे नाईट आऊटला बसतात आणि सगळ्यात आधी उठून मी झोपायला जाते. सातारा थिंग्स म्हणजे अपडाऊनची एक सवय झाली आहे, पण तरी थकायला होतंच. आता तुला पुण्यात जायचं आहे, सासरी पण गणपती असतो, तिकडे कसा माहोल? तिकडे सुद्धा असंच गणपती बाप्पा म्हटल्यावरती आनंदाचं वातावरण असतं. त्यामुळे तिथे पण जाण्याची एक्साइटमेंट लेवल आहे. सो आता उद्या परवा शूट आहे साताऱ्याला. सो जाता जाता मी उद्या तिथे जाईन, बाप्पाचं दर्शन घेईन आणि मग पुढे कामासाठी निघेन. बाप्पा आपल्या न मागताही खूप काही देतो. आधी पिंकीचा विजय असो, नंतर पारू ही मालिका. पारू तर इतकी घराघरात पोचली आहे की आम्ही जस्ट एक व्हिडिओ जरी टाकला की त्याच्यावर 100 कमेंट्स एका तासात असतात. तर हे प्रेम त्याच्यामुळे मिळालं आहे. तर आज त्याला थँक्स म्हणायला, म्हणजे त्याच्यासमोर जर थँक्स म्हणायचं झालं तर काय म्हणजे? गणपती बाप्पाला मी खरंच खूप खूप थँक्यू म्हणेन. कारण की माझा सगळ्यात लाडका देव आहे गणपती बाप्पा आणि त्याच्याकडे बघूनच असं प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी त्याला एवढंच म्हणेन की तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू देत आणि मी पारू म्हणून जी भूमिका साकारते आहे ती साकारण्यासाठी मला अजून शक्ती दे. मला खूप खूप चांगलं काम करण्यासाठी मला एनर्जी दे. मला अजून यापुढेही छान छान कामं करता यावी यासाठी ब्लेसिंग्स दे. सो येस, मी बाप्पाला एवढंच म्हणेन की त्याचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असेच राहू दे. मी खूप मेहनत करेन आणि खूप छान छान कामं करण्याचा प्रयत्न करेन. आणि आज तुला चान्स आहे, तुला काय सिक्रेट्स रिव्हील करायचे असेल तो करू शकतोस, कारण का ती नेहमी कधीही करू शकते इंटरव्ह्यूमध्ये. सो तुला काय सांगायचं? किती खोडकर आहे? मला शरयू किती खोडकर तर लहानपणीपासून आहेच, पण जाऊ द्या. नाही काय पण सांगतोस तू? नाही, त्रास बिलकुल नाही देत. खोडकर पण नाही, बिलकुल नाही. त्रास तर नाही, पण मारून हळूच खोड काढतात ना, ते लहानपणीपासून ती बाजूला जाते, कळत पण नाही कोणाला. तुम्ही ट्विन्स आहात, त्याच्यात तू मोठा आहेस ना, मग तू वाटतंय मला ही मोठी. आता मी चाट पडली की तू मोठा आहे म्हटल्यावर दादागिरी करते काही? नाही, थोडी
मी आत्ताच बोलली सगळ्यांची लाडकी आहे, नंतर कमेंट्स येतील की ही अशी वागते भावाशी. भाऊ आहे ना हक्काचा. 11 दिवस गणपती आहे, तर म्हणजे काय एक रिच्युअल असतं, आरतीची धमाल म्हणा किंवा भजन, आणि प्रत्येकाकडे वेगवेगळं काय काय करतात, कोण पत्तेच खेळतं, कोण काही सुरू असतं, पण तुम्ही आवर्जून आता 2 दिवसात काय काय करायला मिळालं आहे किंवा काय? आरतीसाठी आम्ही उभे राहतो नेहमीप्रमाणे, आणि आरती म्हणणारे मी, माझी आई आणि माझी मोठी बहीण, आणि बाकी सगळे टाळ वाजवतात, ढोलकं वाजवतात, पुढचं एक शब्द येत नाही आणि एनर्जी लागते ती आमचीच, आणि हे इतक्या जोरात वाजवतात की आम्ही जे बोलतोय ते सुद्धा ऐकू येत नाही. त्यामुळे आरतीचे शब्द ह्याला पाठ नसतात, ते आम्हाला सगळ्यांना पाठ असतात. आणि ते काय बोलतो रे, धाव पावरे गोविंदा हाती घेऊन चक्र कदा, ते ह्याचं तो चेंदा मेंदा सजिदा असं काय जे वाटेल ते वेगवेगळं बोलतो, पण प्रयत्न करतो त्याला जमेल तसं. तो जो पार्ट असतो ना, तेव्हा आमचे लोक सगळे ह्याच्याकडे असतात की हा काय बोलतोय आता. सो हा असा फन एलिमेंट आहे. पण शरयू, मोदक करता येतात का तुला छान? खाता येतात. सासरी असं गेल्यावर असतं ना की बाबा बघूया सुनबाई काय करतात, तिकडे अशी परीक्षा वगैरे घेतलेली का? कारण का मी बऱ्याच जणांचं ऐकलं की मोदक, डायरेक्ट मोदक म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट. माझ्या सासूबाई ज्या आहेत ते फारच चांगल्या आहेत, कारण की त्यांना माहिती आहे की हिचं फील्ड काय आहे, हिचा जेवणाशी स्वयंपाकघराशी काही संबंध नसणार आहे. त्यामुळे मी उठण्याच्या आधीच त्यांनी सगळं तयार करून ठेवलेलं असतं. त्यामुळे मी लकी आहे त्या बाबतीत की मला अशी कधी परीक्षा द्यायची वेळ नाही आली. हा एवढा चंक मी व्हायरल करणार आहे, सगळ्यांना अशा सासवा मिळाव्यात. सो शरयू, तर थँक्स म्हणालीस बाप्पाला, पण तुलाही मला विचारायला आवडेल की कोणत्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणजे? ॲक्च्युली सर्वच गोष्टीसाठी थँक्यू बोलेन, कारण तिचा जे ग्रोथ झाला आहे ते ॲक्च्युली खूप जास्त झालं आहे, आणि एवढं जास्त काहीच नाही बोलणार. काहीच नाही बोलणार? नाही जास्त नाही. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे, कालच्या एपिसोडमध्ये काय झालं? म्हणजे मला सांगावं लागतं, अख्खी जग दुनिया बघते एपिसोड्स, आणि मला सांगावं लागतं की अरे बघा तुम्ही बघितता का? आई माझी आहे ती आई दिवस रात्र पारूच बघत असते. माझा दुसरा भाऊ आहे तो सुद्धा पारूच बघतो, पण हे जास्त बिझी असतात. माझी मोठी ताई पण असते, ती कधी कधी वेळ काढून बघते, पण ह्याचा जरा जास्त कमी संबंध येतो. त्यामुळे मी ह्यालाच प्रश्न विचारेन की काल काय झालं. पारू ही मालिका, ती पण प्रॉमिनंट रोल आणि झीवरची मालिका, जेव्हा तुला सुरुवातीला मी सांगितलं होतं तेव्हा तुझे रिॲक्शन्स काय होते? ॲक्च्युली मी सरप्राईज झालो होतो, आणि मी ते वाट बघत होते कधी येईल आणि कधी बघेन, आणि नंतर आणि नेमकं पहिला एपिसोडच मी झाला. नंतर समज त्याचा हात सुजलाय वगैरे. माझा इंटरव्ह्यू कारणीभूत नको का तेच? नाही, मला पण एवढीच संधी आहे. पण खूप भारी वाटलं, कारण का आम्ही तुझ्याबद्दल इंटरव्ह्यूजमध्ये खूप ऐकलं, आणि गणपती हा सणच असा आहे की सगळ्यांना एकत्र आणतो, आणि आज मला इथे येऊन खूप भारी वाटलं आहे. खूप काही त्याच्या मनातल्या गोष्टी तुला नव्याने कळल्या असतील. एपिसोड बघ बाबा आज तरी. मी खरंच तुला थँक्यू म्हणेन की तुझ्या निमित्ताने मला कळलं की ह्याच्या मनात नेमकं काय चालतं. सो येस, आपण भेटू सेटवर, पण आजची भेट ही वेगळीच आणि स्पेशल होती. सो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. खाण्याची सोय. तेव्हा तो पजेसिव्ह, तर आमच्या घरी मस्तपैकी जेवून जा, त्याशिवाय मी तुम्हाला पाठवणार नाहीये. हे मला खूप आवडतं. हे जे आहे ना, हे माझं बेस्ट पार्ट आहे. तो पजेसिव्ह आहे का तुझ्या बाबतीत? अति पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मगाशी आम्ही स्टार्ट करतोय तेवढ्यात त्याला असं वाटलं की मला काहीतरी हे करतायत, हात लावतात का काय करतायत. बरं, ते हातही लावत नव्हते. तो दादा येऊन तिथे उभा होता, आणि तो फक्त असं मोबाईल घेऊन स्टार्ट करतोय, तेवढ्या त्याने गोंधळ घातला, भुंकायला लागला. त्यामुळे माझ्या ताईला यावं लागलं आणि त्याला होल्ड करावं लागलं. इकडे पॅन करा, तो बघा लिओ. जास्त जवळ जाऊ नका. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू.